शिवाय शिवदेवी गावातील वरलेल्या माझ्या तमाम मला आरक्षणाला आता शेवटच्या टप्प्यात गावागावात आपल्या गोदाबाच्या सध्या आपल्या गाठी भेटी सुरू आहे. आपण आपल्या मराठा समाजासमोर आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून झालेला लोकांचं प्रमाण या गोदापट्ट्यातल्या गावकऱ्यांनी हा लढा सुरुवातीला केला आणि आज तो लढा महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी हातात घेतला. मराठा समाजाने अनेक वर्षापासून या आरक्षणासाठी संघर्ष केला. मराठ्यांच्या पोरांना वाटायचे हे आरक्षण कधी मिळेल की नाही मिळेल, आरक्षण कोण मिळू देत नाही आणि का मिळू देत नाही याच्यातच खूप संघर्ष आपण गेला. आरक्षण नेमकं आपलं कुठं याचाही आपला शोध घेण्यात बराचसा काळ गेला. नेमकं आरक्षण मराठ्यांचं कुठं हे मराठ्यांनी शोधलं आणि ह्या लढ्याला खरी सुरुवात आहे. मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षण आहे आणि मराठा समाज ताकदीने एकत्र आला. आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाजाच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून एकजुटीनं लढतोय. त्या ताकदीनं मराठ्यांनी या येत्या काळात संघर्षही केला. सरकार दरबारी मराठ्यांनी अनेक वेळा निवेदनं देऊन मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी केली, पण मराठ्यांना कोणी सांगायचं 50% वर आहे किंवा खाली आहे यातच आमचे दशक गेले. शेवटी मराठ्यांना एकच ठाम निर्णय केला की नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठे आहे. ज्या आरक्षणामुळे पोरांचं भविष्य आणि आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवायचे आणि आईनाने बापानं स्वप्न बघायचा मारता मुलगा किंवा माझी मुलगी अधिकारी झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले कष्ट कमी होईल. पण हे आरक्षण नसल्यामुळं मुलाच्या आणि आई बापाच्या दोघांचाही स्वप्नाची राखाडी होऊन बसते. आरक्षणाची काय किंमत आहे जे पोरग 1% म्हटलं त्याला आरक्षणाची किंमत विचारा. त्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून मुलं शिकवले, आरक्षणाची काय किंमत आहे त्यांना विचारा. ज्याने कर्ज काढून मुलं शिकवले त्याला या आरक्षणाची किंमत विचारा. ज्या मुलाचा किंवा ज्या मुलीचा 1% नंबर रोखला त्या मुलाला आरक्षणाची किंमत एकदा जाऊन विचारा. मराठ्यांच्या पोराने आरक्षणापायी ऍडमिशन घेणं सुद्धा आता बंद केलं होतं. कारण मराठ्यांसमोर आशाच राहिली होती की मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही मिळेल. इतक्या ताकदीचे लढे लढलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. मग आता आशा धरायची कशी आणि आरक्षण कुठे याचाही तपास लागत नव्हता. पण मराठ्यांनी एका फटक्यात दोनही कामं केली. मराठ्यांचं आरक्षण कुठेही शोधून काढलं आणि महाराष्ट्रातला मराठा समाजही करोडोच्या संख्येने एकजुटा झाला. लोक नाव ठेवायचा हा मराठा एक येत नाही, यांच्यात एकी नाही, हे कोणाच्या एक जणाच्या पाठी उभा राहत नाही. अनेक वेळा अनेक शब्द वापरून मराठ्यांचा अपमान केला जायचा, पण या मराठ्यांनी दोनही काम एकदाच केले. आरक्षण कुठे याचाही तपास लावला आणि 14 तारखेला अंतरवालीला मराठ्यांना हाक दिली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज अंतरवालीला एकत्र आला. बांधावर मराठ्यांना करायला जागा नव्हती. बांधावर इतका ताकदीनं मराठा एकत्र आला. लोक म्हणायचे मराठा एकच होत नाही. जेव्हा आमच्याकडे लोक आले कोणाला कसं मराठा आले कुठे
होती इतकी आगे येऊन आलेलो डोळ्याच्या कॅमेरा सगळं बसला डोळ्याच्या कॅमेरा सगळं बसला चालेल ड्रोन सत्तर आणखी सापडला इतकी उन्हाच्या तत्व एकत्र मराठ्यांचं आरक्षण कुठे त्याचाही तपास झाला आणि खूप जणांना षडयंत्रात करता मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे त्याला उलट पालट केलं मराठी 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत राज्यात आरक्षण मिळाले 54 लाख मराठ्यांना ही साधी सोपी गोष्ट नाही एका नोंदीवरती 4 मराठ्यांचा जरी फायदा झाला एका नोंदीवरती 70 लोकांचा फायदा झाला मराठ्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं पण 54 लाख नोंदी मिळाल्या एका नोंदीवरती 4 मराठ्यांचं कल्याण जरी झालं तरी आजच 2 कोटी मराठा आरक्षणात गेला आजच लोक म्हणत होते मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीत नाही वरच घ्या वरच कोण घेतो वरचं देणं खायचं देणं गोंचं देणं मराठी असं तर ठोकली आपण आलो ठोकली मराठ्याने पाहिजे तो ओबीसी तर पाहिजे आणि तेवढे एकच आहे आरक्षणाची एवढं येतो त्याचा असा फुटका केला नाही त्याला आता सोयीच नाही सध्या बरोबर म्हणजे पण तो आता कागद वाचायला लागला कागद वाचूच सांगतो त्याला एक दिवस लोकांनी भजे खाऊन टाकले कागदच खायला लागेल तरच तो भजे त्याला ते पिवळ बदल झाले त्याला वाटायचं मी मराठा आत नाही होणार आरक्षण त्याला कसं मराठी लिहायची कळली मराठी ओबीसी आरक्षणातच गेली त्याच्या आता लक्षात आलं काही केलं देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात पासून कोणीच रोखू शकत नाही कोणी आणि त्याची काळजी करायची मराठा मायबापांना तुम्हाला आता आवश्यकता नाही तुम्ही फक्त एकजूट राहा तुम्ही एकजुटीनं या आंदोलन करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा इथं तुमच्याशी दगा फटका नाही होणार तुम्ही फक्त एकजुटीनं उभा राहा त्याला विसमर्थतेची काळजी करू नका त्याला कार्यक्रमच करू नका सोडतच नाही तुम्ही फक्त एकजूट फोटो देऊ नका 80% लढाई मराठ्यांनी जिंकली आता थोडी राहिलेली लढाई जिंकून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं आता नोंदी मिळाल्या आता सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे तुमचे नोंदी मिळाल्या काय मिळाल्या सगळ्या जाती 8 24 पण आरक्षण करू लागायचे भेटलं घरी असं मुंबईला यावं लागेल बघा ते मुंबईला चांगलं म्हणलं होतं बरोबर की 17 तारखेला एवढी भेट मग बघू ते पोटे काय काय भेटतंय म्हणा मुंबई म्हणून मुंबईचे लोक काय करणार 20 जानेवारी तारीख होती का नाही मग तर कसं तयारी करा कोणी त्या सोशल मीडियाला कोणी काय मग सगळं घेऊन निघाले कोण निघालं कोण निघालं सरकारच्या लोकांवर परिश्रम केलं ना ते मध्ये होय तुम्ही सगळे कोणी निघाले काय मला मानणार नाही त्या इथं कोणी झालं पण ते फोटो काय सेंद्रमध्ये टाकले तेव्हा सगळे उरले फोटो करून बसले एकाचा चांगला इकडे एकाचा चांगला इकडे तेव्हा ते एका बसवले की लोक बसवले मला ते माहित नाही तू त्यांना दोन्ही त्यांना लय लोढायला लागले काय करते मुंबईत
फक्त माझे मराठ्यांना विनंती, 20 तारखेला मुंबईत जायचं यात शंका नाही. इतक्या संख्येनं जायचं आतापर्यंत कोणीच मुंबईत गेलं नाही. ज्यावेळी बाजूला मुंबईत घुसायचं मराठ्यांनी पण शांत आहे. कोणी उद्रेक जरा फोन करायचे नाही, नंतर तो अंगोर आपला नाही. तुम्ही फक्त शांततेत मांडी घाला, तुम्ही फक्त शांततेत मांडी घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांच्या पत्रात आराशे इतकी ताकद मराठ्यांच्या शांततेत सुद्धा. हे काय आता घरी नाही राहायचं. नाही माग उद्या काढतो का? मराठा समाजा नाही आता ही गोष्ट लक्षात ठेवा. जास्त वेळ एवढ्या वेळेस तुम्ही घेऊ नका, मी देत नाही. आरक्षण सेपरेट पुन्हा एकदा शिकत तुम्ही एक दिवस सेपरेट आरक्षण मिळालंय, फक्त सरसकट राहील. समिती पुन्हा काम करायला लागली, प्रत्येक गावागावात पुन्हा नोंदी सापडायला लागल्या. ज्या अधिकाऱ्यांना मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत पुन्हा त्या जागेवरती मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागल्या. मराठवाड्यासह महाराष्ट्रातला एकही गाव किंवा एकही जिल्हा आरक्षणापासून वंचित नाही राहणार. पण त्यांच्या नोंदी नाही मिळाल्या त्यांच्यासाठी संघर्ष सुरू. हा झालेला विजय इतका मोठा आहे माझ्या बापावर की हा विजय बघण्यासाठी आपल्या बापदाद्या मराठ्यांनी, गोरगरीब मराठ्यांनी 70 वर्ष वाट बघितली. ती आता आपल्या मराठ्यांच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाला. आणि हा विजय ना तुमचा ना माझा, हा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच. फक्त 20 तारखेला आता कोणी पाठीमागे राहू नका, काही झालं येणार आहे कोणी. तुम्ही तिकडे जाऊ होते बघा, तिकडे इकडे सगळ्यांनी ताकदीनं तयारी करा, कारण अशी संधी पुन्हा नाही येणार. आरक्षण मराठ्यांना पाहिजे ना, तर हीच योग्य वेळ आता आरक्षण घेऊन येण्याची आणि आपल्या लेकराला आरक्षण देण्याचं. आपल्या लेकरं जर मोठे करायचे असले तर ही लढाई सर्वसामान्य मराठ्यांना लढावी लागणार आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच विनंती, आरक्षण देऊन आपल्या लेकराच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकण्याची हीच वेळ. एकजूट राहा आणि पोरं मोठे करा. जर आपण एकजूट नाही आलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ नाही करणार. आपण जर आता घरी राहिलो कारण मी कण बोलत असतो त्यामध्ये लांबूनच भेटणार. कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. त्यांचा प्रॉब्लेम आहे बघा, त्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी त्यांना मॅनेज होतो. कारण मी माझ्या जातीशी काहीतरी करूच शकत नाही. कदाचित पर्याय आता मराठाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. फक्त तुम्ही एकजूट ठेवा, सगळ्या ताकदीनं मुंबईकडे चाला, घराघरातले माणसं मुंबईकडे चाला. आणि 20 तारखेला सकाळी 8 वाजता आपल्या गोदापट्ट्यातल्या लाखांना महिला अंतरवायला येणार. जे मुंबईला पोरं मराठा आरक्षणासाठी चालले ते आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून चालले. या लेकरांना वाटा लावण्यासाठी गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला त्याला वाटा लावायसाठी यायला. शिरद देवीतील मायमाऊलीला माझी जोडून विनंती, जरी तुमच्या त्यात लेकरं असं नसतं मला माहित नाही, पण जे पोरं मुंबईला चालले ते महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून चालेल. इथून 500-600 किलोमीटरवर ते लेकरं लढण्यासाठी चालेल. त्यांचे मायबाप आणि त्याला वाटा लावायला त्यांच्या पाठीवर मायाचा हात फिरा, त्या हत्तीचं बळ त्या पोरांचा हात.
शिरजीवी आणि परिसरातल्या गावागावातल्या एकाही माता माऊलींना घरी नका थांबू. कारण तुमचं एक दिवस काम बुडेल, पण माझ्या मराठा समाजाचं कल्याण होईल. आणि माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही 100% एक दिवस काम बुडवाल, पण त्या पोरांच्या पाठ्याशी मायबाप म्हणून उभा राहा. गोदापाट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला सकाळी 8 वाजता अंतरवालीत येणार आहेत 20 जानेवारीला. अंतरवालीपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावण्यासाठी थांबणार आहेत आणि पुन्हा आपल्या गावाकडे येणार आहेत. पण त्या पोरांना एक माहित होईल, आम्ही 500-600 किलोमीटरवर चाललोय. महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठ्यांचा पोरगा मोठा व्हावा म्हणून आम्ही आरक्षणाची लढाई लढायला चाललो. येताना आम्हाला विजय आणायचा. पण ज्यावेळेस आम्ही रस्त्याला चालत होतो त्यावेळेस आमचा मायबाप समाज म्हणून लाखाच्या संख्येनं आमच्या पाठीशी उभा होता. आम्हाला वाटा लावण्यासाठी लाखांना मराठा समाज आला. तुम्ही आपल्या गावात जे वाहन असतील ते सगळे घेऊन या. मोटरसायकल सह जितके वाहन आहेत तितके तुम्ही अंतरवालीला 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता या. पूर्वी ठरलं होतं, पाठीमागच्या आठवड्यात आपलं असं ठरलं होतं की अंतरवालीपासून गेवराईपर्यंत लाखांना महिला पायी चालत त्या पोरांना वाटा लावण्यासाठी येणार तर गेवराईतून वापस येतील. परंतु पुन्हा थोडासा त्याच्यात बदल करावा लागला. जर अंतरवालीपासून गेवराईपर्यंत मातावाल्या पायी आले तर त्यांच्या गाड्या अंतरवालीत राहतील. मग त्यांनी पुन्हा अंतरवालीत जाऊन गाड्याकडे त्याला जायला लागणार. त्यापेक्षा त्यालाच आपण थोडा बदल केलाय. जुळत एक नाही गाडी बोलायचं भेट होणार. महामारीचा आवाज फेका पडला तुमच्याकडे हवं म्हणून आपल्या गाड्या गावात जेवढ्या आपल्या समाजाच्या गाड्या त्या सगळ्या बाहेर काढा. आता पायी चालण्याऐवजी अंतरवालीतून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवरती बसून वाटा लावण्यासाठी ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी लोक गेल्याच्या नंतर तुम्ही वापस या. अर्ध्या घंट्यात पुन्हा तुम्ही आपण आपल्या घरी येता. परंतु बळ लक्षात ठेवा, तुम्ही ताकदीन आल्यामुळं तिथून पुढे जाणारे पोरं एक खूप मोठं बळ घेऊन जाणारे ते माझा मराठा समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा. एक दिवस सगळ्यांना काम उडवा. शिरजदेवी आणि परिसरातले गाव पुन्हा एका पिंजून करा. इथं बसलेल्या प्रत्येक मराठा बांधवांना माझ्या हात जोडून विनंती, आता शांत राहू नका. हीच कष्ट करण्याची वेळ. मी आधीच मी पूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केले. मी तुटी हवा एकत्र भावना तुटी घालत नाही. आपल्या टकाला नोकरी कोणी असो वाचला नाही सांगायचं. कारण आपल्याला दुसऱ्याकडे पाहिजे नाही. मला टाईम मराठा आरक्षणावरती बोललं तर त्यांना आपल्याला किती मोठा. त्यामुळं माझी तुम्हाला पुन्हा विनंती, अशी संधी मराठ्यांना पुन्हा यायला. या संधीचं सोनं करा. इथं घराघरातले मराठ्याचे बोल उठवणारे घराघरात. त्यामुळे आपल्या गाव आणि आपले परिसर पिंजून काढायला सुरुवात करा. 2 घंटे जरी तुम्हाला वेळ मिळाला तर तेवढा समाजासाठी द्या. मी रथपाटीत करतोय, गप्पा मारत नाही. रथपाटीत करतोय. 6-7 दिवसाचा दौरा घेतात. 2 दिवस मला हॉस्पिटलला जावं लागतं. कारण आम्हाला म्हणजे माझं 26 दिवसाचा आहे. 1 महिन्यात माझं शरीर मला अजिबात साथ देत. माझ्या आत्महत्या मलाच माहिती. मी रथपाटीत करतो कारण मला माहिती माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण करायचं आणि त्यांना मोठं करायचं. एवढी संधी ही आता सोडायची नाही. मी 4:30 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. पाठव 9:30चा कार्यक्रम पाठव 4:30ला केला. 5 वाजता जेवण केलं.
मला कवा खाल्लं तरी बसत तशी काय अडचण नाही. आपल्याला मशीनमध्ये गेलं आहे त्याच्यामुळे कवा टाकायचं कवा बसत प्रॉब्लेम आहे. गाड्या समजत आहे ते 10 वाजता पोटे 1700 रुपये पाकिट आपलं काही अडचण नाही. पाठा भाकर खाली 5 वाजता थोडं झोपलं टाकली होती का बंदी ते म्हणजे फोटो काढून दे ना सरळ तर फोटो काढतो मला भेदच होता नाही. तरी पण मी माझ्या मायापासून नाराज नाही. समोर किती बोलत आहे मी सहन करतो आणि दुसरा बोलला वाजवतो. फक्त मराठ्याचा ऐकतो मी. फक्त मराठ्याचे बोलणं ऐकून बाकी त्याला किती का नाही म्हणजे कारण मी या समाजावर कधीच नाराज नाही. आणि आता तर विजयाचा दिवस जवळ आला. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांचं बघायचं पहिला म्हणा कोणी मागा होणार ताकदीनं तयारी मुंबईला जाण्याची करा. जे येणार नाहीत मुंबईला ते वाटा लावायला पण या पण आता असा करू नका. मग मुंबईचा तिथं नका मोठा लोक बाबू मिळायचं एकट्यात मला असं कुठे केल्या दिलं त्यामुळे तुम्ही सगळे करा. मी तुमच्या ताकदीवर तुमच्या फळावर बोलतोय मला एकट्याला पहिला आला म्हणताना आता ते मोठी बोलली मला आणि आज ते झालेलं नाही. पण आम्ही शिकायला झाला मराठी सोपत असं स्वतः सरकार सरळच केलं सरकार मराठी. तुम्हाला जाता जाता माझी कोण नाही जाईल कारण आणखी 12 गावावर आहे. तुमचे 2 वाजता होती मी 11 वाजता होती ना तुमचे 11 वाजता होते 2 वाजता कुंभार पाठवते असं मग ते लोक गाडी सोडून गाडी तो बनवतो मी तिला बघावा आणि हे मला ना कुठं बोलत बघा आणि खूप कोणी सांगितलं काय ते मला रामळा देऊ रामळा त्याचं फोटोच होतं भाट्यापुरी केले की त्याला काही नाम द्यायला झालं त्याचे 10 किलोमीटर आमचं 2 किलोमीटर होतं सिरत देऊन आलो. कोणीतरी पुढं सांगितलं मला सिरत देऊन जाते गावात चालले मग ते शिवला जवळ काय झालं शिवलवाल्याने रामपुरीवाल्या दौतून ठेवलं. रामपुरीवाले म्हणजे आमचं एकच किलोमीटर राहू लगेच मनोबा जवळवाल्या कोणतरी सांगितलं ते रातचे 2 वाजता गांधरवाडी ते म्हणले आमचं फक्त 2.5 किलोमीटर बरोबर तर मग ते एवढं भागलं नाही का थोडावाले म्हणले तुम्ही पांदे आले तर 1 किलोमीटर आहे मला चल पांदे काय आणि आता कुंभारी पिंपळगावपर्यंत जायचं म्हणलं 4 वाजेपर्यंत. मला तुम्हाला एवढं सांगायचं रातपाट आता हे करा. आता एवढी संधी रातपाट एक करा कष्ट करा स्वतःच्या पोरांना मोठं करायची एवढीच वेळ. या संधीचा आता सोनं करा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो नाही बापावर जर तुम्ही आता एकजूट नाही आले मुंबईकडे जर नाही निघाले तर मराठ्यांच्या पोराचं बांधव झालं म्हणून सांगतो. मराठ्यांनी एवढी महाराष्ट्रात मुंबईत धडक मारा की भारत देशात आतापर्यंत इतक्या ताकदीनं कधीच कोणीच मुंबईला आलं नसेल. इतक्या ताकदीनं मराठी मुंबईच्या 4ही बाजूला मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी 4ही बाजूला मुंबईत घुसा पण शांततेत येताना आपल्याला आरक्षण आणायचं. शिरज देवी आणि परिसरातल्या सगळ्या बांधवांना माझी पुन्हा जोडून विनंती आता मुंबईकर चला आयुष्याचं आरक्षण त्या पोरांना मिळवून द्या आणि त्यांचं आयुष्याचं कल्याण करा. मुंबईला 20 जानेवारीला जायचंय आपण सगळ्यांना 20 तारखेला सकाळी 8 वाजता आंतरवाडी त्या कारण 9 वाजता आपले पोरं आंतरवाडी सोडणारे तर मुंबईच्या दिशेने निघणारे वाटा लावणाऱ्या 8 वाजेपर्यंत पोहोचा आणि बाकीच्यांनी मुंबईकडे जाण्याची तयारी करा एवढीच विनंती करतो.